साक्षी खैरनार, सिडस्को इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आणि स्किन ॲस्थेशियन. आपण बघत आहे आपलं नाशिक स्टाईल कॉर्नर. मी या फील्डमध्ये गेल्या 7 वर्षांपासून आहे. रविवार कारंजावरती माझं 2.5 इयर्सपासून सॅलॉन आणि अकॅडमी दोन्ही पण आहे. तर मी आजपासून तुमच्यासाठी स्टाईल कॉर्नरवर घेऊन येत आहे नवीन मेकअप टिप्स. तर आता येत आहे श्रावण. तर श्रावणमध्ये सगळ्यांना क्वेश्चन असतो की काय मेकअप करायचा, कसा मेकअप करायचा, कोणाला टाईम नसतो. तर मी तुम्हाला क्विक टिप्स घेऊन येणार आहे की तुम्हाला फास्टमध्ये मेकअप कसा करायचा आहे, साडी ड्रेपिंग कसं करायचे, हेअरस्टाईल कसं करायचं आहे, तेही स्वतःचं आणि कमी टाईममध्ये. तर आपण बघूया श्रावण स्पेशल सेल्फ मेकअप आणि तेही ट्रेडिशनल स्वतःवरती. चला मग सुरू करूया. तर पहिले सेल्फ मेकअप म्हणजे काय, आपल्याला काय करायचं. सर्वात पहिलं आपल्याला इम्पॉर्टंट आहे क्लिन्झिंग. क्लिन्झिंग म्हणजे आपल्या फेसवरती आपल्याला वाटतं की आपण फेस वॉश केलेलं आहे तर लगेच मेकअप स्टार्ट करेल, नाही. पण क्लिन्झिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आपण फेस वॉश जरी करून आलो तरी आपण घरभर फिरून येतो किंवा कुठून बाहेर आलेलो असतो. तर आपलं जर फेसवरती जे काही डर्ट बसतं किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या क्लीन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. सो आपण पहिले सेल्फ मेकअपच्या हे करायच्या आधी आपण पहिले क्लिन्झिंग करूयात. क्लिन्झिंग तुम्ही क्लिन्झिंग मिल्क घेऊन पण करू शकतात किंवा तुम्ही वेट टिश्यूज मिळतात मार्केटमध्ये, तुम्ही वेट टिश्यूजनी तुम्ही तुमच्या फेसवरचं जे काय आहे क्लिन्झिंग करू शकताय. सो पहिले आपल्याला सर्वात पहिले जे काय फेसवरचा डर्ट वगैरे आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे. हा मेकअप तुम्ही ऑफिस पार्टीज किंवा ऑफिसचे कोणतेही ट्रेडिशनल फंक्शनसाठी एक पटकन मेकअप पण करू शकता आहात. सो आपण क्लिन्झिंग करून घेतलं आहे. आपल्याला आता यूज करायचं आहे टोनर. कधी पण मेकअप करण्यासाठी तुम्हाला स्किन प्रिपरेशन हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक असतो किंवा स्किन प्रिपरेशन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. स्किन प्रिपरेशन जेवढं तुम्ही परफेक्ट कराल तेवढा तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग आहे. असं नाही आहे की तुम्ही एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट घेऊनच मेकअप करू शकतात. तुम्ही नॉर्मल मिनिमल प्रोडक्ट्समध्ये पण मेकअप करू शकता, पण स्किन प्रिपरेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण आता यूज करणार आहोत टोनर. टोनर काय यूज करता, जे आपले पोर्स असतात ते ओपन असतात तर ते थोडेसे श्रिंक करण्यासाठी आपण यूज करतो फेसवरती टोनर. सो टोनर मी स्प्रे करून घेतलेलं आहे. एक 2 to 3 मिनिट्स मी थांबून ते स्किनमध्ये मर्ज व्हायचं वेट करणार. ओके. सो माझं टोनर एक प्रॉपर ॲब्झॉर्ब झालं आहे स्किनमध्ये. आता मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर तुम्ही प्रायमर प्लस मॉइश्चरायझर पण आजकाल मार्केटमध्ये खूप जास्त आहे, तर तुम्ही ते पण यूज करू शकताय किंवा तुम्हाला जे तुमच्या स्किनला सूट होतं ते तुम्ही मॉइश्चरायझर पण यूज करू शकता. मॉइश्चरायझर आपल्या स्किनला हायड्रेट करण्याचं काम करतं. मी जसं सांगितलं तुम्ही मॉइश्चरायझर प्लस प्रायमर पण यूज करू शकताय किंवा तुम्ही प्रायमर पण अप्लाय करू शकताय. आता मॉइश्चरायझर नंतर आपल्याला यूज करायचं आहे प्रायमर. ॲक्नेस वगैरे होणार. सो प्रायमर हे तुमचं फक्त एक प्रोटेक्टिव्ह काम करतं. सो तुम्हाला प्रायमर इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह प्रायमर घ्यायची गरज नाही आहे. जे नॉर्मल प्रायमर्स असतात मार्केटमध्ये बेसिक ते पण तुम्ही यूज केले तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. असं कंपल्सरी खूप एक्सपेन्सिव्ह प्रायमर करायचं आहे असं काही नाही आहे. तुम्ही बेसिक नॉर्मल प्रायमर्स यूज केले तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे करेक्टर. आता करेक्टरचं काय काम असतं, जे काय आपल्या स्किनवरती करेक्शन्स असतात ते तुम्हाला करेक्ट करायचे असतात. जसे की माझे डार्क सर्कल्स झाले, माझे पिगमेंटेशन झालं. शक्यता आपल्या मुलींना तरी मंकी माउथ एरियाला खूप पिगमेंटेशन्स असतात. त्याच्यानंतर आपले फोन्स चालून किंवा लॅपटॉप्स वगैरेवरती काम करून आपल्या अंडर आईज खूप जास्त येतात. सो हे तर खूप कॉमन आहे की अंडर आईज आणि मंकी माउथ जो असतो आपला ह्याला जर तुम्हाला डार्क स्पॉट्स किंवा पिगमेंटेशन या सगळ्या गोष्टी होतात. सो आपल्याला त्याला करेक्ट करायचं. त्यानंतर जे आपले ॲक्नेज असतात फेसवरती, बघा आपल्या मुलींना हार्मोन इम्बॅलन्स होतात त्यामुळे ॲक्नेज येतात. तर हे ॲक्ने स्पॉट्स पण आपल्याला हाईड करायचे असतात. सो आपल्याला एक करेक्टर घ्यायचं. तुम्ही एक तो ऑरेंज करेक्टर घ्या किंवा ब्राऊन घ्या, तुम्हाला जे कम्फर्टेबल तुमच्याकडे जे इझिली अवेलेबल असेल ते. जर तुम्ही ऑरेंज यूज करत असाल तर तुम्हाला ऑरेंजवरती ब्राऊन यूज करावं लागतं.
जर तुम्हाला एवढा टाईम नाही आहे, तुम्हाला एक शॉर्टकट करायचं, तर तुम्ही फास्ट एक ब्राऊन करेक्टर घ्यायचं आणि ते सगळीकडे अप्लाय करायचं. जसं की आता मी पण काय करणार आहे, ब्राऊन करेक्टर घेणार आहे. माझे अंडर आईज खूप जास्त आहे, सो मी माझे अंडर आईजला हाईड करणार. माझे काही स्पॉट्स आहेत इथे तुम्हाला दिसत असेल फेसवरती, ॲक्ने स्पॉट्स वगैरे आहेत, त्याला हाईड करणार. हे तुम्ही प्रोफेशनली करायचं असेल, तुमच्याकडे ब्रशेस अवेलेबल असेल, तुम्ही ब्रशेसनी करू शकतात, किंवा जर तुम्हाला घाई असेल तर पटपट तुम्ही बोटाने पण हे करू शकता. जर तुम्ही करेक्शन स्किप केलं आणि जर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन किंवा BBCC क्रीम जर लावला तर तुमचा फेस हा ग्रे पडतो. ते सगळ्यांनाच क्वेश्चन असतं की मी एवढे छान फाउंडेशन आणते ब्रँडेड, मी BBCC क्रीम यूज करते, पण माझा फेस नंतर ग्रे पडतो, 2 तासानंतर ग्रे पडतो, घरी तयार होते, ऑफिसला जाईपर्यंत चेहरा काळा पडतो किंवा ग्रे पडतो. तर त्याचं रिझन असतं तुमचं करेक्टर. तुमचा चेहरा ऑलरेडी काही ठिकाणी काळे डाग आणि तुम्ही त्याच्यावरती जर फेअर टोन दिलं तर तुमचा चेहरा काळपट दिसणार किंवा ग्रे दिसणार, बरोबर. सो तुम्हाला करेक्शन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता जर तुम्ही हे करेक्शन केलं आणि ह्याच्यावरती जर तुम्ही तुमच्याकडे BBCC क्रीम्स अवेलेबल असेल, तुम्ही त्या यूज केल्या तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ह्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आपल्याला. ठीक आहे, आता आपला करेक्टर झालाय ब्लेंड. सो ह्यानंतर आपण असं करू शकतो, ह्यानंतर तुमच्याकडे जे काही BBCC क्रीम्स असतात त्या तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा तुमच्याकडे फाउंडेशन्स असतील तुम्ही फाउंडेशन पण यूज करू शकता, कारण करेक्शन नंतर डिरेक्ट तुम्ही फाउंडेशन अप्लाय करू शकता. किंवा जर तुम्हाला एवढा हेवी मेकअप नाही करायचा आहे, एवढं खूप मोठे प्रोग्राम नाही आहे, किंवा एक नॉर्मल छोटंसं काहीतरी आहे, तर तुम्ही याच्यासाठी काय करू शकता, कन्सिलर्स यूज करू शकता. ठीक आहे. सो कन्सिलर तुम्हाला कसं चॉईस करायचं असतं, तुमच्यापेक्षा एक शेड फेअरमध्ये करायचं असतं कधी पण, म्हणजे तुमचा मेकअप नंतर सेट होऊन व्यवस्थित तुमच्या टोनला येतो. ठीक आहे. सो मी आता माझ्यापेक्षा एक टोन फेअरनी करेक्टर लावते. करेक्टर हे तुमचं फक्त आणि फक्त हायलायटिंग पॉईंट्सलाच ॲड करायचं असतं, किंवा फाउंडेशन पण जर तुम्हाला जास्त हेवी बेस नको आहे ना, तर तुम्हाला तुमचे जेवढे हायलायटिंग पॉईंट्स असतात, जसं की नोज, फोरहेड, हे 2 हायलायटिंग पॉईंट्स, हे आणि अप्पर लिप्स, हे तुमचे हायलायटिंग पॉईंट्स असतात. ठीक आहे. हा झाला टी झोन, चिक्स दोन्ही पण, अप्पर लिप्स आणि चिन, हे तुमचे हायलायटिंग पॉईंट्स आहेत. त्याच्यावरती तुम्हाला कन्सिलर यूज करून ब्लेंड करायचं आहे. तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही ब्युटी ब्लेंडर्स मिळतात मार्केटमध्ये इझिली, तुम्ही ते पण यूज करू शकताय. जे आपण हायलायटिंग पॉईंट्सला ॲड केलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण फेसवरती हळूहळू ब्लेंड करायचं आहे. आता आपण काय करतो, फक्त फेसवरती मेकअप करतो आणि आपली नेक तशीच दिसते. सो तुम्ही जे काय फेसवरती ब्लेंड करताय ना, ते तुम्हाला थोडं खाली नेकपर्यंत पण घेऊन यायचं आहे, त्यामुळे तुमची नेक पण कवर होते. ओके. सो आपण जे करेक्टर यूज केलं, आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा आपला झाला 50 to 90% बेस. आता ह्याला तुम्हाला लॉक करायचं. तुम्ही लॉक कसं करणार, तुमच्याकडे कोणतीही लूज पावडर असेल किंवा जी काय तुम्ही रेग्युलरली कॉम्पॅक्ट पावडर यूज करत असेल त्याच्याने तुम्हाला लॉक करायचा आहे हा बेस. सो वी आर रेडी विथ आवर बेस मेकअप. पुढच्या स्टेप्स आपण बघूयात ब्रेक नंतर. आपण घेऊ एक छोटासा ब्रेक. सो स्टे ट्यून विथ आपलं नाशिक स्टाईल कॉर्नर. हाय, वेलकम बॅक. तुम्ही बघत आहे आपलं नाशिक. मी आहे सिडस्को इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आणि स्किन एस्थेशियन साक्षी खैरनार. सो आपण आज श्रावणचा मेकअप बघत आहोत. आपण ह्याच्या आधी ब्रेकच्या आधी आपण बघितलंय की आपला बेस कसा करायचा. सो आपला जो बेस मेकअप आहे तो कंप्लीट झाला. आता आपण पुढच्या स्टेप्स बघूया. सो आपण पुढे जात आहे आपला आय मेकअप करायला, की लायनर मस्कारा कसा लावायचा. सो खूप जणांना क्वेश्चन असतं की मला लायनर नाही लावता येत किंवा खूप शेक होतो, हँड शेक होतो किंवा स्टीफ लायनर कसं लावायचं. तर तो आपण बघूयात की कसं लावायचं. सो मी पहिले ब्रोचे जे एक्सेस आहे ते काढून घेते. त्यानंतर लायनर लावायच्या आधी आपण मेकअप केलाय, सो आपल्या आईजला क्रीजेस असतात.
सो आपण ते क्रीजेस करण्यासाठी आधी थोडीशी एक नॉर्मल आय शॅडो लावून म्हणजे आपलं लायनर पण व्यवस्थित सेट होतं. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं, एक नॉर्मल कोणती पण आय शॅडो घ्यायची, एकदम न्यूड, दिसली नाही तरी चालेल, ती फक्त डोळ्यांना लावून घ्यायची. तुम्हाला जर वाटतंय थोडं शिमर वगैरे ॲड करायचं, शिमर शेड वगैरे ॲड करायचं, साडी नेसणारे छान, तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं इथे शिमर वगैरे पण अप्लाय करू शकताय तुमच्या साडीच्या अकॉर्डिंग. फक्त एवढं की तुम्हाला कधी पण साडीच्या कॉन्ट्रास्टमध्ये जायचं. सपोज जर तुमची साडी ब्लू आहे तर तुम्ही ब्लू आय शॅडो वगैरे न घेता तुम्ही गोल्डनमध्ये जा, सिल्वर्समध्ये जा, लाईटमध्ये जा, ते छान दिसेल. तुमची साडी पण छान दिसेल आणि तुमचा मेकअप पण सटल दिसेल, खूप हेवी नाही दिसणार. सो मी नॉर्मल आय शॅडो लावली एक ब्राऊन हे करू आणि त्याच्यावर थोडंसं लाईटली पिंक लावलेलं आहे. ठीक आहे. आता आपण मेन टॉपिक बघूया, मेन इम्पॉर्टंट लायनर कसं लावायचं. सो मी इथे यूज करते लिक्विड लायनर. लिक्विड लायनर का लावायचं, की ते लॉंग लास्टिंग असतं आणि दुसरी गोष्ट ते वॉटरप्रूफ पण असतं. जर तुम्ही जेल लायनर वगैरे मार्केटमध्ये खूप सारे लायनर्स मिळतात, जसं की जेल लायनर झालं, पेन्सिल झालं, अजून भरपूर लायनर असतात. ते काय होतं, जर तुम्ही चुकून जर डोळ्याला कधी हात लावला तर ते स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात. मग काही काहींचं असं असतं की माझं लायनर डोळ्याच्या खाली येतं, माझे डोळे काळे दिसतात, असे पण क्वेश्चन्स असतात. सो तुम्ही प्रेफरेबल तुम्ही लिक्विड लायनर यूज करा. लिक्विड लायनर जर तुम्ही यूज केलं तर ते स्प्रेड होत नाही आणि ते खूप म्हणजे 12 तास तरी चालतं. कोणत्या पण तुम्ही नॉर्मल लोकल ब्रँडचं जरी घेतलं ना तरी ते लिक्विड लायनर तुमचं 12 तास किंवा 7-8 तास तरी चालतं. सो मी प्रेफर करेल तुम्हाला लिक्विड लायनर. सो तुम्हाला लायनर कसं लावायचं आहे, कधी पण डोळ्याच्या कॉर्नरपासून लायनर स्टार्ट करायचं. एक स्ट्रेट लाईन फक्त तुम्हाला ड्रॉ करायची असते. डोळे बंद करायचे. जर तुमच्या डोळ्यांना खूप रिंकल्स असेल तर ट्राय करा हे इथून स्ट्रेच करायचं. आता खूप आपले जे यंगस्टर्स आहेत त्यांना विंग लायनरचा खूप क्रेज असतो, पण असं असतं की मला विंग लायनर येतच नाही, मला खूप आवडतं विंग लायनर. सो विंग लायनर एकदम इझी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा 80% किंवा 50% डोळा ओपन ठेवायचा आहे आणि स्ट्रेट बघायचं आहे. सपोज जर तुम्ही लायनर लावता, तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रेट मिररकडे बघायचं आहे आणि जस्ट तुमचा जो एंड ऑफ आय आहे तिकडनं तुम्हाला जस्ट एक फक्त छोटासा स्ट्रोक द्यायचा आहे आणि वरची जी लाईन आहे जी आपण लायनरने घेतली त्याला जॉईन करायचं. आलं तुमचं विंग लायनर. तुम्हाला जर मोठं लायनर हवं तर तुम्ही अजून थोडी लाईन स्ट्रेच करू शकताय किंवा जस्ट नॉर्मल. आता ट्रेडिशनल लुक आपण आज दाखवतोय, सो ट्रेडिशनलवरती आपण छोटं विंग दाखवतो. ठीक आहे. सेम ह्या डोळ्यांना पण तेच करायचं. आता ह्यामध्ये पण काय कायचं असतं की आम्हाला एक डोळा बंद करता येतो, एक डोळा नाही बंद करता येत, तर आम्ही दोन्ही डोळ्यांना लायनर कसं दाखवायचं. तर तुम्हाला काय करायचं आहे, परत तुमचे 80% जे डोळे असतात, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, लोअर मिरर तुमचा खाली पकडायचा आणि खाली बघून तुम्हाला लायनर लावायचा. म्हणजे तुमचा दोन्ही काहीकाहींना डोळा नाही मारता येत इन शॉर्ट, तर तुम्हाला असं नाही करता येत. काय करायचं, खाली बघायचं आणि खाली बघून लायनर लावायचं. म्हणजे आता मी बघा खाली बघून लायनर लावते. सो हे झालं तुमचं खाली बघून लायनर. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डोळा न बंद करता खाली बघून तुम्हाला लायनर लावायचं. ठीक आहे. सो आपली नेक्स्ट स्टेप आहे मस्कारा. लायनर तर झालं आपलं, आता मस्कारा. मस्कारा पण तुम्हाला काय करायचं आहे, सरळ आईज ठेवायचे, सरळ बघायचं स्ट्रेट एकदम आणि खालून ब्रश तुम्हाला फिरवायचा असतो. सो आपला आय मेकअप इथे सिम्पल सटल डन झालाय. आता आपण लावूया ब्लशर. ब्लशर आजकाल खूप ट्रेंडिंग आहे, खूप क्रेज आहे ब्लशरची. मुलींना ब्लशर लावायला खूप आवडतं. ब्लशरमध्ये पण टाईप्स असतात, लिक्विड ब्लश असतात, टिंट असतात, ह्याच्यामध्ये असतात पावडर ब्रश असतात. तर आपण आज पावडर ब्लश यूज करतोय. तुम्हाला कसं ब्लशर अप्लाय करायचं, स्माइल करायचं आहे आणि जस्ट इथून इथपर्यंत लावायचं, फक्त चिकबोन्सला नाही लावायचं तुम्हाला ब्लश.
तुम्ही लिक्विड जरी ब्लश लावलं किंवा टिंट जरी यूज केली तर तुम्हाला सेम यूज करायचं आहे. तुम्हाला जस्ट डॉट 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 असे अप्लाय करायचे लिक्विड ब्लशचे आणि त्याला व्यवस्थित ब्रशनी किंवा ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करायचं. थोडा नोजवरती आपण अप्लाय करतो. ओके, सो ब्लशर नंतर आपला हायलायटर आपल्याला खूप चमकायचं आहे, सो आपण ह्याच्यासाठी हायलायटर यूज करणार. सो हायलायटर पण तुम्हाला कुठे यूज करायचं असतं, ब्रिज ऑफ नोजला म्हणजे सेंटरला तुम्हाला इकडे यूज करायचं असतं, चीकबोन्सला. थोडा एक्सेस ब्रश इकडे आणि इकडे, आणि आपले जे ब्युटी बोन्स असतात इथे पण तुम्हाला हायलायटर अप्लाय करायचं असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट लिपस्टिक आपण सर्वात चुकीची अप्लाय करतो ते म्हणजे डायरेक्ट लिपस्टिक घेऊन आपण लिप्सवरती लावतो. तुम्हाला सर्वात पहिले लिप लायनर यूज करायचं आहे. लिप लायनरने तुमचा जो लिप्सचा शेप असतो, प्रत्येकाचा लिप्सचा वेगळा वेगळा असतो, जो काय आपल्या लिप्सचा शेप असतो तो तुम्हाला ड्रॉ करायचा आणि त्यावरती तुम्हाला लिपस्टिक अप्लाय करायची, म्हणजे तुमची लिपस्टिक व्यवस्थित आणि लॉंग लास्टिंग पण राहते आणि व्यवस्थित लावल्यानंतर दिसते. सो मी ते लिप लायनर यूज करते. लिप लायनर कसं लावायचं, स्माइल करायचे आणि तुमचे लिप्स जेवढे स्ट्रेच होतात तेवढे तुम्हाला स्ट्रेच करायचे. लिप लायनरने आपण बॉर्डर ड्रॉ केली आहे. आपण आता लिक्विड लिपस्टिक यूज करतो त्याच्यावरती. तुम्हाला पाहिजे तुम्ही क्रीम जी कोणती तुम्ही रेग्युलरली तुमची यूज करत असाल ती पण तुम्ही यूज करू शकतात. मी ते लिक्विड लिपस्टिक यूज करते. मी इकडे न्यूडमध्ये यूज करते. सध्या ब्राऊन लिपस्टिकचा किंवा न्यूड लिपस्टिकचा खूप ट्रेंड चालू आहे, सो मी आता इथे ब्राऊन न्यूड लिपस्टिक यूज केली आहे. तुम्ही पिंक न्यूडमध्ये पण जाऊ शकतात, किंवा जर तुम्हाला वाटतं की ट्रेडिशनल लुक आहे, तुम्हाला थोडी डार्क यूज करायची आहे, तर तुम्हाला तुमच्या फेसला जी लिपस्टिक सूट होते, जो ब्रँड तुम्हाला सूट होतो, तुम्ही ती लिपस्टिक यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो हा आपला आहे फायनल लुक. आपण मेकअप तर तयार केला आहे, त्याला एक फायनल टच खूप इम्पॉर्टंट असतो. आपला मेकअप लुक तर आता फायनल झाला आहे, पण ट्रेडिशनल लुक इज इनकम्प्लीट विदाउट टिकली अँड नथ. सो आपण आता लावूया टिकली. मी ते मस्त अशी चंद्रकोर लावते. आणि ते वेअर करते नथ. सो दिस इज आवर फायनल लुक. हा आपला ट्रेडिशनल लुक आहे, एकदम क्विक इझी स्टेप्समध्ये आपण हा फास्ट 10 to 15 मिनिट्समध्ये केलेला मेकअप आहे. आता आपण फायनल टच बघूया आफ्टर माय साडी ड्रेप. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. तोपर्यंत बघत राहा, आपल्याला असं स्टाईल कळलं. हॅलो, सो आपला मेकअप तर झाला आहे. आता मेकअप नंतर आपल्या ट्रेडिशनल हेअरस्टाईलचा खूप क्वेश्चन असतो की यार काय करायचं, आणि आपल्याला असं असतं की कॉलेजला जायचं आहे किंवा ऑफिसमध्ये जायचं तर आपण ओपन हेअर सोडून तर एवढं जाऊ नाही शकत, किंवा आपल्याला पूर्ण दिवस साडी प्लस ओपन हेअर्स हे सगळं खूप खूप हेक्टिक असतं की आपण कसं कॅरी करायचं, ओपन हेअर्स कसे कॅरी करायचे. सो एक छोटासा एकदम क्विक आपण बन बघूया की तुम्हाला कसा करायचा आहे तो. पहिले आपले जे हेअर आहेत ते पूर्ण कोंब करायचे आहेत व्यवस्थित, ज्या काही नॉट्स वगैरे असतील ते सगळे. सो त्यानंतर काय करायचं, तुमचं जे काय पार्टिशन असेल, कोणाचं मिडल असतं कोणाचं साईड असतं, जे काय तुमचं पार्टिशन असेल ते पार्टिशन तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला फ्लिक्स तर लागतातच. सो तुम्हाला तुमची जी काय फ्लिक आहे ती काढून फक्त काय करायचं आहे, एक नॉर्मल तुम्हाला फिंगरनी जस्ट छोटे 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 जे सेक्शन्स आहेत ते इथे ॲड करायचे आणि त्याला क्लिप ऑन करायचं. सिक्युअर करण्यासाठी, पॅक करण्यासाठी तुम्ही बॉबी पिन्स वगैरे पण यूज करू शकताय. सेम ह्या साईडनी पण तसंच एक फ्लिक काढून सो हे तुमचं पूर्ण हेअर पॅक झालं. तुम्ही आता असे ओपन पण ठेवू शकतात मागून, की ज्यांना इझी टू कॅरी आहे, ज्यांचे शॉर्ट हेअर आहेत किंवा हेअर कट केल्यानंतर बनमध्ये बसत नाही, सो हेअर कट केलेले आहे तुम्ही असे पण ठेवू शकतात की फ्रंट पॅक करून एवढं आपण कॅरी करू शकता.
किंवा नाही तुम्हाला जर बन हवं असेल तर एक क्विक बन आपण असा करूया. सो इथून फ्रंट पॅक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लो पोनी घालायची. ज्यांना लो बन आवडतो त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. तुम्हाला जर नाही आहे कम्फर्टेबल, तुम्ही थोडं वरती पण इथे पोनी वेअर करू शकता. पोनी घातल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ब्रेड वेअर करायची. ज्यांना ब्रेड नाही जमत आहे त्यांनी फक्त 2 ट्विस्ट करू शकताय तुमच्या केसांचे. म्हणजे फक्त असं जरी केलं ना तुम्ही, ज्यांना नसेल जमत ब्रेड, एक तर तुम्ही ब्रेड करू शकतात किंवा ट्विस्टिंग करू शकता. ज्यांना नाही जमत आहे ब्रेड त्यांनी फक्त एक नॉर्मल अशी ट्विस्टिंग जरी केलं तरीही चालेल. आता हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, फक्त जस्ट हे राऊंड फिरवायचं आणि जे मधलं आहे ते सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला बॉबी पिन्स यूज करायचे आहेत. सो हा आहे तुमचा इझी क्विक बन, एकदम सिम्पल 5 मिनिट्समध्ये. सो हा झाला आहे आपला लो बन प्लस मेसी. आता काहींना हे खूप, माझे तरी थोडे निघाले, काहींचे खूप जास्त निघतात केस बाहेर. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, इनविजिबल नेट्स मिळतात मार्केटमध्ये, त्या तुम्ही लावू शकता. त्याच्याने तुम्हाला दिसत पण नाही की तुम्ही काय लावलं आहे असं, तुम्ही ते यूज करू शकता. आणि काहींचे केस खूपच छोटे असतात, म्हणजे एवढे असतात. त्यांनी काय करायचं, फक्त असं करून ह्याच्यावरती क्लिप्स मिळतात मार्केटमध्ये, आर्टिफिशियल क्लिप्स मिळतात ज्याला एक्स्ट्रा केस असतात ऑलरेडी लावलेले. ते क्लिप तुम्ही लावायचे, त्याच्यामुळे तुमचं व्हॉल्यूम पण दिसतं आणि एकदम नॅचरल पण दिसून येतं. आता फायनल टच देण्यासाठी तुम्ही ह्याला फ्लावर्स लावू शकता, जसं की गजरा लावू शकतात किंवा गुलाबाचे फुलं लावू शकतात. किंवा आजकाल मार्केटमध्ये भरपूर आर्टिफिशियल फ्लावर्स मिळतात, जसं की मी पण एक आर्टिफिशियल फ्लावर आणले आत्ता लावायला. तर हे बघा, हे पण तुम्ही आर्टिफिशियल असे फ्लावर्स वगैरे लावू शकतात. सो हे आहे आपली फायनल हेअरस्टाईल. सो आपण आता वळणार आहोत साडी ड्रेपिंगकडे. त्यासाठी घेऊयात आपण एक छोटासा ब्रेक. बघत राहा आपला नाशिक. नमस्कार, आपण बघत आहोत आपलं नाशिक स्टाईल कॉर्नर. आता आपला मेकअप आणि हेअर्स तर डन झालेत. आपण आता वळूया साडीकडे. तर मी आज जीन्समध्ये तुम्हाला साडी दाखवणार आहे, कारण मुलींना पेटीकोट्स खूप आउटडेटेड वाटतात किंवा पेटीकोट्स कम्फर्टेबल नाही वाटत. आजकाल बरेच ऑप्शन आलेले आहेत तसे पेटीकोट रिलेटेड, की तुम्ही स्किन टाईट किंवा स्किन फिट पेटीकोट्स वगैरे वापरू शकतात, पण तरी कम्फर्टेबल नसतं. सो आपण आज साडी जीन्सवरती कशी साडी नेसतात ना हे बघूयात. सो मी आता बेअरफूट तुम्हाला साडी दाखवते, पण जर तुम्हाला बाहेर जाताना हिल्स वेअर करायचे असेल, तुम्हाला हिल्स वेअर करून साडी ड्रेप करायची. कारण बघा मी इथे पकडलं, आता साडी बरोबर आहे. तेच जर मी हिल्स वेअर केली तर साडी बघा कशी तरंगते, बरोबर. सो आपल्याला काय करायचं आहे, पहिले हिल्स वेअर करायचे जर तुम्हाला बाहेर जाताना हिल्स वेअर करायचे असेल तर, नाहीतर मग स्ट्रेट उभं राहायचं. आता मी बेअरफूट दाखवते. थोडीशी खाली, एकदम नॉर्मल खाली टेकून एवढं तुम्हाला घ्यायचं आहे, टप करायचं आहे. राईट हँड साईडून तुम्हाला थोडी साडी टप करायची आहे. टप करत करत तुम्हाला एक राऊंड घ्यायचा आहे, जसं आपण नॉर्मल टकिंग करतो साडीचं तसं. इथे आल्यानंतर सेंटरला आल्यानंतर एक राऊंड काढायचा आहे. जो उरलेला पोर्शन आहे तो इथे टक करून घ्यायचा, म्हणजे नंतर प्लीटिंग करायला इझी जातं. आता सर्वात इम्पॉर्टंट असतं क्वेश्चन मुलींना, की पदर केवढा हवा. कारण बघा आपण कधी कधी नेसतो आणि आपल्याला बोलतात की तुझा पदर छोटा झालाय किंवा मोठा झालाय. सो साडीचा तुमचा पदर हवा असतो नीसचा जो हा गॅप असतो त्याच्यापासून खाली. सो हे बघा, हा नीसचा तुमचा गॅप आहे, इथून खाली एवढा तुमचा पदर पाहिजे. सो त्याचं मेजर कसं करायचं, साईडला उभं राहायचं. हा नीज आहे तुमचा, हा नी आहे तुमचा, इथे मेजरमेंट घ्यायचं. सो एवढा तुमचा पल्लू पाहिजे. तुम्ही वन साईड घेतलं तरी तुमचं पदर लोळणार नाही आणि तुम्ही प्लीटिंग घेतलं तरी तुमचं पदर लोळणार. ठीक आहे. सो एवढं मी मेजरमेंट घेतलं की आता इथे टक करते. पिन पण लावता येत नाही स्वतःला. तुम्हाला काय करायचं, तुमचा जो लेफ्ट हँड साईडला आपला पदर असतो, तुम्हाला काय करायचं आहे, लेफ्ट हँडचा जो जिथे आपलं शोल्डरचा जो मिड असतो तिथे तुम्हाला सेफ्टी पिन लावायची, म्हणजे ते इझी जातं.
आता मी काय करणार, इकडनं व्यवस्थित माझा जो काट आहे हा सेट करणार. आता काट जो असतो हा कधी पण इथनं असा प्लेन दिसला पाहिजे. सो काट कधी आपला काट कसा प्लेन दिसवायचा, इकडनं काट घ्यायचा असा, त्याच्यानंतर नॉर्मल घ्यायचं ज्याच्याने इथून आपला साडीचा जो शेप आहे तो एकदम परफेक्ट दिसतो आणि आपण दिसायलाही तब्येतीत बारीक दिसतो. ज्यांची कोणाची तब्येत असेल, ज्यांना साडीमध्ये बारीक दिसायचं असेल, त्यांनी ही टिप नक्की फॉलो करा. तुमचा काट असा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त असं एक छोटासा पदर घ्यायचा आहे आणि तो तसा टाईट करून घ्यायचा. ठीक आहे. आणि ते साईडला इथे तुम्हाला इथे पिन लावायची. जर तुम्ही पेटीकोट घातला असेल तर पेटीकोट आणि साडीला दोन्ही मिळून पिन लावायचे. पिन लावताना काळजी घ्यायची की पिन टाईट लागली गेली म्हणजे तुम्ही जरी ते इकडचं सगळं सटकून जाईल. सो आता नंतर आपल्याला नॉर्मल बारीक बारीक छोट्या छोट्या प्लेटिंग घ्यायचं. जर तुम्ही छोट्या प्लेटिंग घेतलं तर साडी दिसायला कधी पण छान दिसते. सो छोट्या छोट्या प्लेटिंग घ्यायच्या, कधीच मोठ्या प्लेटिंग नाही घ्यायच्या. ह्या ज्या प्लीट्स असतात ह्या तुम्हाला एकत्र करून घ्यायच्या, इकडे एक सेम लाईनला करायच्या. आता ही आहे, ही जरीची साडी आहे. सो हिला तुम्ही इथे पिन लावली किंवा नाही लावली तरी चालेल. पण जर तुम्ही ऑर्गॅन्झा किंवा जर शिफॉनच्या साड्या तुम्ही ड्रेप करणार असाल तर तुम्ही इथे नक्की साडीला पिन लावा, जेणेकरून आपल्याला कॅरी करायला खूप जास्त इझी पडतं. आपण कधी कधी साडी नेसून ड्रायव्हिंग करायला जातो किंवा ट्रॅव्हल करायचं असतं भरपूर लांब, तर हे त्याच्यासाठी खूप कम्फर्टेबल असतं. म्हणजे आपल्याला वॉशरूमला वगैरे पण काही प्रॉब्लेम नाही. साडी आपली जशी नेसलेली असते तशीच राहते होती. इथे आतमधून मी पिन लावलेली आहे, इथे आतमध्ये मी पिन लावली आहे आणि आता मी साडी व्यवस्थित करून टक करणार. आता मी काय करणार आहे, याला व्यवस्थित प्लेटिंग करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या हाताने, कोणी नसेल मम्मी वगैरे, तुम्ही तुमच्या हाताने इथे तुम्ही तुमची साडी पिन वगैरे काय असेल, मिली पिन असेल ते तुम्ही लावू शकताय किंवा सेफ्टी पिन लावू शकता. ती आतमधून लावा. ही झाली तुमची साडी. आता ओपन पल्लू आपल्याला शक्यतो प्लीटेड पल्लू आवडत नाही, आपण प्रेफर करतो ओपन पल्लू. तर ओपन पल्लू तुम्हाला कसा घ्यायचा आहे, आपल्याला कॅरी करायला पण खूप अवघड जातं किंवा आपल्याला गाडी वगैरे ड्राईव्ह करता येत नाही. सो तुम्हाला काय करायचं आहे, इथे 4 प्लेट्स घ्यायचे. 1 2 3 छोट्या छोट्या तुम्हाला इथे काय करायचे, प्लेटिंग घ्यायचे 3 ते 4 आणि ह्या प्लेटिंग म्हणून तुम्हाला काय करायचं, याला इथे आतमधून पिन लावायची. प्लेट घेतली, इथून पण स्ट्रेच करायचं तुम्हाला आणि इथून पण करायचं आणि इथे तुम्हाला काय करायचंय, आतमधून पिन लावायची. इथे मी पिन लावून घेतली. आता मी असं किती पण हात मूव्ह केला तरी माझी साडी हलणार आहे. मला जस्ट ती पिन उचलायची आणि सेट करायची. एकदम इझी टू कॅरी. सो ही आहे आपली फायनल साडी ड्रेपिंग. एकदम इझी टू कॅरी आणि इझी टू ड्रेप. सो हा तर आहे माझावाला लुक, बट आता मम्मीला आवडणारा लुक आपण लवकर. सो हा आहे आपला फायनल लुक. आपण आज बघितलं मेकअप, हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग. सो असाच नवनवीन टिप्ससाठी, मेकअप टिप्ससाठी किंवा हेअरस्टाईलसाठी नक्की आपल्या नाशिकला फॉलो करा, लाईक करा आणि मला माहिती तुम्ही कमेंट्स डेफिनेटली करणार आहे. सो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.